हॅलो एव्हरीवन. आज आपण पार्टनरशिप फ्रॉम फायनल अकाउंट या टॉपिक मधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 9 पाहणार आहोत. पाहूया प्रॉब्लेम क्रमांक 9. सन अँड मून आर पार्टनर्स इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह इफेक्ट्स ऑफ ॲडजस्टमेंट्स विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग इन्फॉर्मेशन. Trial balance as on 31st March 2019. Debit balances: land and building 40,000, furniture 18,000, machinery into bracket purchased on 1st July 2018 40,000, goodwill 2,000, wages 2,000, current account of Moon 4,000, 8% debentures into bracket purchased on 1st October 2018 8,000, provident fund investment 3,500, stock of postal stamps 500. Credit balances: capital account Sun 33,500, Moon 33,500, current account of Sun 6,000, sundry creditors 25,000, bank overdraft 10,000, reserve fund 5,000, Provident fund 5,000, total of both sides 1,18,000. Adjustments: partners are entitled to get salary rupees 6,000 per annum in addition to their profit and losses sharing. Okay, मित्रांनो ऍडजस्टमेंट साठी टिक मार्क करण्याची आवश्यकता नाही बिकॉज दिस ऍडजस्टमेंट बिटवीन पार्टनर अँड पार्टनरशिप फर्म. ओके, ऍडजस्टमेंट क्रमांक 2. डेप्रिशिएशन ऑन land and building, furniture and machinery at 10%, 5% and 3% respectively. 3 assets ला टिक मार्क करूया. लँड अँड बिल्डिंग, फर्निचर आणि मशिनरी. डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करत असताना लक्षात ठेवायचं आहे लँड अँड बिल्डिंग वरती 10%, फर्निचर वरती 5% आणि मशिनरी वरती 3% रिस्पेक्टिव्हली आपण कॅल्क्युलेट करूया. ओके, ऍडजस्टमेंट क्रमांक 3. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर एनम. पार्टनर सन आणि मून यांचं कॅपिटल आहे 33,500. यावरती आपण 5% इंटरेस्ट अलाउड केलेला आहे. ऍडजस्टमेंटला टिक मार्कची आवश्यकता नाहीये. क्रमांक 4. क्लोजिंग स्टॉक रुपीज 60,743. या ऍडजस्टमेंटला देखील टिक मार्कची आवश्यकता नाहीये. क्रमांक 5. वेजेस इन्क्लुडेड रुपीज 1,000 ॲज ॲडव्हान्स गिव्हन टू वर्कर्स. मित्रांनो ट्रेडिंग अकाउंटच्या वेजेस आपल्याला दिसतात, टिक मार्क करूया. 6th adjustment, interest due but not paid rupees 800. इंटरेस्ट नावाचा आयटम नाहीये पण आपण लक्षात ठेवूया इफेक्ट देताना टिक मार्कची आवश्यकता नाही सध्या. ऍडजस्टमेंट क्रमांक 7. टोटल नेट प्रॉफिट अमाउंटेड टू रुपीज 38,113. म्हणजे आपल्याला नेट प्रॉफिट दिलेला आहे. याचा अर्थ असा आहे आपल्याला ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागणार नाहीये, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देखील तयार करावं लागणार नाहीये. मग तयार काय करायचे तर पाहूया. खालच्या स्टेटमेंट मध्ये सांगितले यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर बॅलन्स शीट अँड पार्टनर्स करंट अकाउंट ओनली. म्हणजे आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये फक्त बॅलन्स शीट तयार करायचे आणि पार्टनर्स करंट अकाउंट. याचा अर्थ ही भागीदारी संस्था फिक्स्ड कॅपिटल मेथड अडॉप्ट करते. मित्रांनो आणखी एक वैशिष्ट्य तुम्ही जर पाहिलं तर लक्षात येईल. करंट अकाउंटचा बॅलन्स मून या पार्टनरचा डेबिट बाजूला आहे आणि सन याचा बॅलन्स हा क्रेडिट बाजूला आहे. याचा अर्थ पार्टनर्स करंट अकाउंट हे डेबिट बॅलन्स किंवा क्रेडिट बॅलन्स देखील दर्शवू शकतं. ओके, तर आपण पाहूया. आपले स्पेसिमन तयार करून घेऊया सर्वप्रथम. ओके मित्रांनो स्पेसिमन तयार केले, पार्टनर्स करंट अकाउंट केलेले आहे ज्यामध्ये सन आणि मून यांचा आहे. त्यानंतर बॅलन्स शीट देखील आहे ॲज ऑन 31st मार्च 2009 वरतीच ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अकाउंटचं जरी बॅलन्स फॉर स्पेसिमन तुम्हाला दिसत असतील तरी त्या ठिकाणी मेन्शन केलेले की आपल्याला हे तयार करण्याची आवश्यकता नाहीये. ओके, ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करूया. फर्स्ट आयटम आहे लँड अँड बिल्डिंग, बॅलन्स शीट असेट साइड. लँड अँड बिल्डिंग, इनरला अमाउंट येईल 40,000. एक वेळ जागा सोडूया कारण ऍडजस्टमेंट आहे. जो सेकंड आयटम आहे फर्निचर, असेट साइडलाच येईल तोही
फर्निचर, इनरला अमाऊंट येईल 18,000. नेक्स्ट आयटम आहे मशिनरी, तोही इनरला येईल बॅलन्स शीटच्या असेट साईडला. इनरला अमाऊंट येईल 40,000. नेक्स्ट आयटम आहे गुडविल, बॅलन्स शीटच्या असेटलाच येईल तोही गुडविल. आउटरला अमाऊंट येईल 2,000. नेक्स्ट आयटम आहे वेजेस. मित्रांनो आपल्याला ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं नाहीये, त्यामुळे आपण वेजेस या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटला लिहिणार नाहीयेत. ओके. करंट अकाउंटचा बॅलन्स आहे मूनचा डेबिट बाजूला आहे. आपण करंट अकाउंट स्वतंत्र तयार केलेला आहे. डेबिट बाजूला आपण घेऊया मूनचा करंट अकाउंटचा बॅलन्स. डेबिट बाजू पार्टनर्स करंट अकाउंटच्या 2 बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि मून मध्ये फक्त अमाऊंट घेऊया 4,000. आपण सर मध्ये ऑलरेडी डॅश केलेला आहे. ओके. नेक्स्ट आयटम आहे 8% डिबेंचर्स. मित्रांनो डिबेंचर्स ही इन्व्हेस्टमेंट आहे. बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण घेऊया 8% डिबेंचर्स. 8% डिबेंचर्स. इनरला अमाऊंट घेऊया 8,000 कारण हिडन ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट आयटम आहे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, तोही असेटलाच येईल. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आउटरला अमाऊंट येईल 3,500. ओके. नेक्स्ट आयटम आहे स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प्स. ही देखील आपली करंट असेट आहे. असेट साइडलाच येईल. स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प्स आउटरला अमाऊंट येईल 500. ओके. मित्रांनो अशा रीतीनं डेबिट बॅलन्सेस आपण ट्रान्सफर केले. क्रेडिट बॅलन्स ट्रान्सफर करूया. कॅपिटल अकाउंट, उदाहरणामध्ये करंट अकाउंट असल्या कारणानं कॅपिटलची अमाऊंट आपण डायरेक्टली आउटरला घेणार आहोत. ओके. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल अकाउंट्स. 2 पार्टनर आहेत. फर्स्ट पार्टनर सन आणि नेक्स्ट पार्टनर सेकंड मून. दोघांचेही आउटरला अमाऊंट घेऊया 33,500. 33,500. आपण कॅपिटलची रक्कम आउटरला का घेतली? कारण उदाहरणामध्ये करंट अकाउंट आहे. ओके. नेक्स्ट आयटम आहे करंट अकाउंट ऑफ सन. सन या पार्टनरचा करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे, त्यामुळे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आपण तो ब्रॉड डाऊन करूया बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. अमाऊंट आहे 6,000. ओके. नेक्स्ट आयटम आहे सनरी क्रेडिटर्स. लायबिलिटी साइडलाच येतील तेही सनरी क्रेडिटर्स. आउटरला अमाऊंट येईल 25,000. नेक्स्ट आयटम आहे बँक ओव्हरड्राफ्ट. ही लायबिलिटीज आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला येतील बँक ओव्हरड्राफ्ट. अमाऊंट आउटरला येईल 10,000 रुपीज. ओके. नेक्स्ट आयटम आहे रिझर्व्ह फंड. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला येईल रिझर्व्ह फंड. आउटरला अमाऊंट येईल 5,000. अँड लास्ट आयटम आहे प्रॉव्हिडंट फंड. हा देखील बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला येईल प्रॉव्हिडंट फंड. आउटरला अमाऊंट असेल 5,000. ओके. अशा रीतीने मित्रांनो आपलं ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करून झालं असेल. आपण जाऊया ऍडजस्टमेंट क्रमांक 1 कडे. ओके. फर्स्ट, पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट सॅलरी ₹6,000 पर एनम इन ऍडिशन टू देअर प्रॉफिट्स अँड लॉसेस. या ठिकाणी सन आणि मून जे पार्टनर्स आहेत त्यांना दोघांनाही 6,000 रुपये प्रतिवर्षी ऍडिशनल सॅलरी मिळणार आहे त्यांच्या नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस व्यतिरिक्त. याचा अर्थ ही ऍडजस्टमेंट पार्टनर आणि पार्टनरशिप फर्म मधले आहे. पार्टनरला सॅलरी मिळणार आहे म्हणजे पार्टनरचं ते इन्कम आहे आणि पार्टनरशिप फर्म
ती देणार आहे, म्हणजे पार्टनरशिप फर्मचा तो खर्च आहे. या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत नाहीये, त्यामुळे दुसरा इफेक्ट आपण फक्त याचा देऊ शकतो पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला. लिहूया बाय सॅलरी 6000 फॉर सन अँड 6000 फॉर मून. मित्रांनो, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला का घेतलं? कारण ही सॅलरी त्यांना मिळणार आहे, हे त्यांचं उत्पन्न आहे. याचा दुसरा इफेक्ट कुठे आला असता? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कारण हे पार्टनरशिप फर्मचा एक्सपेन्सेस आहे. ओके, ऍडजस्टमेंट क्रमांक 2 कडे जाऊया. डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड मशिनरी ॲट द रेट 10%, 5% and 3% रिस्पेक्टिव्हली. मित्रांनो, लँड अँड बिल्डिंग वरती आपण 10% डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करणार आहोत. लँड अँड बिल्डिंगची आपल्याकडे अमाऊंट आहे बॅलन्स शीटच्या असेटला 40,000. 10% कॅल्क्युलेट करणं म्हणजे लास्ट डिजिट म्हणजे 0 कॅन्सल केला तर त्या अमाऊंट येईल 4,000. डेप्रिशिएशन लेस करतात, डेप्रिशिएशन 4,000 आउटरला येतील 36,000. मित्रांनो, आता दुसरा इफेक्ट कुठे असता? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, पण आपण ते तयार करणार नाहीये. ओके, त्यानंतर फर्निचर वरती डेप्रिशिएशन आहे 5%. आता फर्निचरची अमाऊंट आपण पाहिली ते 18,000 इंटू 5/100 केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळेल 900 रुपीज. लेस करूया, लेस डेप्रिशिएशन 900. 18,000 मायनस 900 आउटरला 17,100. याचाही दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूचा आला असता. ओके, आणि 3% ऑन मशिनरी. परंतु मशिनरीच्या त्या ठिकाणी मित्रांनो कंसात म्हटलेले आहे परचेस्ड ऑन 1 जुलै 2018, म्हणजे 40,000ची मशिनरी ही 1 जुलैला परचेस केलेली आहे. 1 जुलै अप टू 31 मार्च 2019. इट्स अ पिरियड ऑफ 9 months. So depreciation is calculated on machinery for 9 months with the rate of 3%. So 40,000 into 3/100 into 9/12. depreciation calculate करूया आपण ते. ओके मित्रांनो, depreciation calculate आपण केलं तर ते येईल 900 रुपीज. So it should be deducted from the amount of machinery. Less depreciation 900. 40,000 minus 900 out of 39,600. Sorry, 39,100 रुपीज. ओके, सेकंड इफेक्ट आपण साहजिकच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूस दिला असता. जाऊया ऍडजस्टमेंट क्रमांक 3. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर एनम. मित्रांनो, सन आणि मून हे दोन पार्टनर जे आहेत ज्यांचं अनुक्रमिक भांडवल 33,500 आहे, यावरती पार्टनरशिप फर्म त्यांना 5% इंटरेस्ट अलाउड करत आहे. याचा अर्थ आपण 33,500 इंटू 5/100 आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटलची अमाऊंट मिळेल की जी असेल 1,675 रुपीज. ना ही सुद्धा ऍडजस्टमेंट पार्टनर आणि पार्टनरशिप फर्म मधली आहे, म्हणजे साहजिकच पार्टनरशिप फर्मचा तो खर्च असेल, म्हणून पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मिळेल आणि दुसरा इफेक्ट हा पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आपल्याला द्यावा लागेल, कारण इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे त्या भागीदारांना मिळणार आहे, ते त्यांचं उत्पन्न आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल फॉर सन 1,675 and same amount for moon 1,675. मित्रांनो, याचा दुसरा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूस दिला असता. ओके, जाऊया ऍडजस्टमेंट क्रमांक 4 कडे. क्लोजिंग स्टॉक रुपीज 60,743 रुपीज. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूस दिला असता, परंतु आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करणार नाहीये. दुसरा इफेक्ट मात्र बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहूया क्लोजिंग स्टॉक आउटर अमाउंट असेल 60,743 रुपीज. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे ऍडजस्टमेंट क्रमांक 5. वेजेस इन्क्लुडेड रुपीज 1,000 ॲज ऍडव्हान्स गिव्हन टू वर्कर्स. मित्रांनो, ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला वेजेस दिलेले आहेत 2,000 रुपीज.
त्यापैकी 1000 रुपये हा ऍडव्हान्स आहे. ऍडव्हान्स म्हणजेच प्रीपेड. प्रीपेडचा इफेक्ट आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण वेजेस मधून मायनस केले असते, परंतु वेजेस आपण आता ट्रेडिंग अकाउंट तयार न केल्यामुळे वेजेस घेतलेले नाहीत. परंतु प्रीपेडचा किंवा ऍडव्हान्सचा दुसरा इफेक्ट कुठे असतो? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. म्हणून असेट साईडला लिहूया वेजेस इन ऍडव्हान्स. आउटरला अमाऊंट येईल 1000 रुपीज. ओके मित्रांनो, जाऊया ऍडजस्टमेंट क्रमांक 4 कडे. सॉरी, ऍडजस्टमेंट क्रमांक 6 कडे. इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड. म्हणजे इंटरेस्ट ड्यू द्यायचं होतं परंतु दिलेलं नाही, म्हणजे हे आहे आउटस्टँडिंग इंटरेस्टची ऍडजस्टमेंट. आपल्याला याचा पहिला इफेक्ट आपण इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवलं असतं, तर त्याच्यामध्ये ते प्लस केलं असतं. आणि दुसरा इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड असं लिहूया किंवा आउटस्टँडिंग इंटरेस्ट असं लिहिलं तरी चालेल. लायबिलिटी साईडला लिहूया आउटस्टँडिंग इंटरेस्ट अमाऊंट येईल 800 रुपीज. ओके. आणि मित्रांनो, शेवटची ऍडजस्टमेंट आहे ऍडजस्टमेंट क्रमांक 7. टोटल नेट प्रॉफिट अमाउंटेड टू रुपीज 38,113 रुपीज. मित्रांनो, व्यवसायाचा एकूण नफा हा 38,113 रुपये आहे. हा सन आणि मून या दोघांमध्ये इक्वल प्रोपोर्शन मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावा लागेल आणि तो डिस्ट्रीब्यूट करून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आपल्याला दर्शवावा लागेल. ओके, तर 38,113 केल्यानंतर डिवाइड बाय 2 त्याला करूया. आपल्याला मिळेल अमाऊंट 19,056 रुपीज 50 पैसा. सॉरी, त्यामुळे आपण सन साठी जी अमाऊंट येईल ती लिहूया 19,056 रुपीज आणि 1 रुपया ऍडजस्ट करून आपण तो मूलला देऊया 19,057 रुपीज. ओके, तर इन नेट प्रॉफिट हा पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला नोंद करूया. बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाउन अमाउंट येईल 19,056 रुपीज फॉर सन and 19,057 रुपीज फॉर मून. ओके मित्रांनो, या ठिकाणी ट्रायल बॅलन्स नंतरच्या दिलेल्या ऍडजस्टमेंट्स आपल्या संपलेल्या असतील, परंतु ट्रायल बॅलन्स मध्ये एक हिडन ऍडजस्टमेंट आहे डेबिट बाजूला. 8% डिबेंचर्स असं म्हटलेलं आहे इंटू ब्रॅकेट परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018. म्हणजे 8,000 रुपयांची इन्व्हेस्टमेंट डिबेंचरच्या स्वरूपामध्ये 1 ऑक्टोबरला केलेले आहे 8% इंटरेस्टने. याचा अर्थ आपल्याला त्याच्यावरती अक्रूड इंटरेस्ट असेल, इंटरेस्ट मिळणार असेल तर आपण ते इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूया. इंटरेस्ट आपल्याला 1 ऑक्टोबर पासून 31 मार्च 2019 पर्यंत मिळेल 6 महिन्यांकरता. सो इंटरेस्ट इट कॅल्क्युलेट ॲज फॉलोज 8,000 इंटू 8/100 इंटू पिरियड 6/12. सो इंटरेस्ट इज ₹400. हे इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे. बघूया आपण. सॉरी, इंटरेस्ट अशा पद्धतीने येईल 8,000 इंटू 8/100 इंटू 6/12 केल्यानंतर मिळेल 320 रुपीज. ते आपण ऍड करूया. ऍड, कारण व्याज हे मिळणार आहे. ऍड अक्रूड किंवा इंटरेस्ट रिसिवेबल असं देखील तुम्ही म्हणू शकता. अक्रूड इंटरेस्ट 320 रुपीज. सो डिबेंचर्स अमाउंट 8,000 प्लस इंटरेस्ट 320 आउट ऑफ 8,320 रुपीज. ओके, अशा रीतीने मित्रांनो आपल्या हिडन ऍडजस्टमेंट देखील झाले असेल. त्यानंतर आपण काय करूया, करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल आपल्या या ठिकाणी जास्त दिसते. करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल करूया, ती दोन्ही बाजूला लिहूया आणि करंट अकाउंटचा बॅलन्स हा कॅपिटल अकाउंटला वर्ग करूया. ओके ओके मित्रांनो, आपण पार्टनर्स करंट अकाउंटचं क्लोजिंग करत असताना सनच्या क्रेडिट साईडची टोटल केल्यानंतर ही क्रेडिटची टोटल आपल्याला 32,731 मिळते. डेबिट बाजूला काहीच नाही, ती दोन्ही बाजूला लिहूया 32,731 रुपीज. 32,731 रुपीज. आपण या ठिकाणी बॅलन्स कॅरी डाऊन करूया. टू बॅलन्स कॅरी डाऊन. डेबिट बाजूला कोणताच आयटम नाही, त्यामुळे कॅरी डाऊनची फिगर सेम राहील 32,731 रुपीज. त्यानंतर आपण मूनच्या क्रेडिट साईडची टोटल करूया. मूनच्या क्रेडिट साईडची टोटल केल्यानंतर ते येईल 26,732 रुपीज.
सेम अमाऊंट दोन्ही बाजूला लिहूया 26,732 रुपीज मायनस 4,000 करून तोही बॅलन्स कॅरी डाऊन करूया. तो येईल 22,732 रुपीज. हा बॅलन्स कॅरी डाऊन केल्यानंतर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहूया पार्टनर्स करंट अकाउंट, ज्याच्यामध्ये फर्स्ट पार्टनर असेल सन, ज्याची रक्कम आपण घेतली होती 32,731 कॅरी डाऊन करूया. आणि दुसरा पार्टनर असेल मून, त्याची अमाऊंट असेल 22,732 रुपीज. ओके. त्यानंतर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडची आणि असेट साइडची टोटल करून घेऊया. ओके. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडची टोटल येईल 1,68,263 रुपीज. आणि सेम अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साइडची देखील मिळेल 1,68,263 रुपीज. ओके मित्रांनो, अशा रीतीने आपलं बॅलन्स शीट टॅली होईल. ओके.